गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आमच्या प्री वेडिंग आउटफिट्सबद्दल असणार आहे. सो आम्ही जेव्हा प्री वेडिंग शूट केलं होतं तर ते आम्ही 2 लोकेशनला केलं होतं. ते लोकेशन पण तुम्हाला सांगू आणि कुठल्या लोकेशनला आम्ही काय काय घातलं होतं ते पण आम्ही सांगू. म्हणजे खूप लेट झालं या व्हिडिओसाठी, कारण आमचं लग्नाला ऑलमोस्ट एक वर्ष, प्री वेडिंगला 1 वर्ष तर नक्कीच प्री झालं. वेडिंगला होऊन हो. गेलं पाहिजे. झालं. डिसेंबर आला, जानेवारीत झालं होतं. हा व्हिडिओ येईपर्यंत जानेवारी येऊन जाईल. हां तर असं समजा प्री वेडिंगला 1 वर्ष झालं आहे. आणि आता आम्ही करत व्हिडिओ, कारण तेव्हा आम्ही नव्हतो करत व्हिडिओज. सो आता आम्हाला असं वाटलं की आपण दाखवतोय व्हिडिओ, तर मग आपला प्री वेडिंगच्या आउटफिट्सचे सांगू. इन केस तुमची प्री वेडिंग असेल किंवा नॉर्मली पण कपल आउटफिट्सची आयडिया तुम्हाला या व्हिडिओतून घेऊन जाईल. आणि लोकेशन पण खूप छान होते. हां, लोकेशन पण छान होते आमचे. सो मी फोटोज पण पहिला मी एका आउटफिटबद्दल डिस्क्रिप्शन देऊ. नेसेसरी नाही की आमच्याकडे सगळ्या आउटफिट्सचे लिंक किंवा प्राइजेस असतील. म्हणजे प्राइजेस आहे आम्ही जेवढ्याला घेतले त्याचे, पण काही ऑफलाईन आहेत काही ऑनलाईन आहेत. तर लिंक्स आम्ही सगळ्याच्या टाकू. पण ते अशा आउटफिट्स आहे की त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला तसे आउटफिट्स कुठेही मिळू शकतात. असं खूप आणि काही आपले रेग्युलर जे आहेत कपडे यूज मधले त्यातले पण आहेत. येस, काही नवीन आहेत. सो काही ऑफलाईन आहे, काही ऑनलाईन आहेत. हां, टोटलचे 7 आउटफिट्स होते. म्हणजे माझे 7 याचे 7. आम्ही ते एका आउटफिटचा एका लोकेशनचा आमच्या दोघांचे आउटफिट्स असं सांगत जाऊ. सो मला वाटतं सुरू करू आता. चला स्टार्ट. सर्वात पहिले लोकेशन सांगू. मग त्यानुसार लोकेशनचं आपल्याला. हां, एक्झॅक्ट मला पण लोकेशनचं नाव नाही माहीत. बट सातारामध्ये आहे फर्स्ट लोकेशन जे होतं आमचं साताराला. आणि तिथे जे आहे ना ते प्री वेडिंग शूटसाठी पूर्ण सेट तयार आहे त्यांचा. ओके, सॉरी, त्याच्या आधी एक विंडमिलवालं होतं. तिथे खूप सारे पवनचक्क्या आहेत, पण ते पण साताऱ्यालाच आहे. साताऱ्यावरूनच आहे ते. म्हणजे असं झालं, आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी आम्हाला फक्त सनसेटवाला शूट घ्यायचा होता. कारण तो पूर्ण दिवस नव्हता आमच्याकडे. तर आम्ही पोहोचल्यावर आम्ही तिथे गेलो आणि त्या विंडमिलवाल्या लोकेशनला खूप सुंदर सनसेट सुरू होता तेव्हा होत होता. तर आमचा सगळा शूट तिथेच झाला आणि एकच शूट झाला. मॅक्झिमम तिथे 2 किंवा 3 प्री वेडिंग शूट चालू असतील, कारण कोणीच नव्हतं तेव्हा. खूप कमी लोक असतात, खूपच कमी. सो त्यातला जो आउटफिट होता, जो फर्स्ट होता, जो पवनचक्कीचा तिथे होता, त्यात मी माझा सांगतो, मग तू तुझा सांगशील. ठीक. मी नॉर्मल व्हाईट शर्ट होतं, फुल स्लीव्ज व्हाईट शर्ट आणि नॉर्मल स्काय ब्ल्यू जीन्स आणि शूज, स्पोर्ट्स शूज. व्हाईट स्पोर्ट्स शूज. मी खाली इथे फोटो बघते, फोटो बघून कन्फर्म करतोय. सो व्हाईट शर्ट, व्हाईट शूज आणि स्काय ब्ल्यू कलरचा जीन्स. आणि ते आउटफिट जे आहे तो शूज अडिडासचे होते. ठीक आहे. त्यानंतर जीन्स होता तो नॉर्मल अजिओवरून घेतला होता मी, पण जो रेग्युलर माझा यूजमधला होता तोच जीन्स होता. म्हणजे लाईट ब्ल्यू जीन्स. आणि जे शर्ट होतं, शर्ट मी ऑफलाईन घेतलं होतं. आणि ते असंच मी असं समजा की तुम्ही जनरल आपलं नॉर्मल जे दुकान असतात रस्त्यावर तशातलं आहे ते शर्ट. कारण व्हाईट शर्टमध्ये कसं आहे की माहिती नाही पडत की ते एकदम रिच आहे की 1000-2000चा आहे की 500चा आहे. त्यामुळे तर मी ते नॉर्मलच घेतलं. हां, पण दिसायला खूप छान आहे. सो हां, माझ्या आउटफिटचं सांगते. याच्यासोबत मी माझा एक रेड कॉर्ड सेट होता जो मी फ्लिपकार्टवरून घेतला होता, त्याची मी लिंक टाकेन. तर टॉप होतं, क्रॉप टॉप, आणि खाली एक स्कर्ट होता. मीडियम लेंथचा स्कर्ट होता तो. आणि आम्हाला असं वाटलं की त्या लोकेशनवर हा आउटफिट जाईल, कारण आम्हाला म्हणजे आम्ही आमच्यासोबत आमचे जे 2 फ्रेंड्स होते ते आणि आमचे फोटोग्राफर असं सगळे मिळून आम्ही ठरवलं होतं. तर मग आम्हाला वाटत होतं की त्या लोकेशनवर, कारण की ते सनसेट वगैरे सुंदर होतं, तर आम्हाला लोकेशनला जास्त फोकस करायचं होतं. सो आउटफिट्स आम्ही बेसिक ठेवले होते त्या लोकेशनसाठी. आणि हा प्लॅन नव्हता की विंडमिल जवळ जाऊन आम्ही शूट करणार आहे, त्याच्यासाठी आउटफिट डिसाईड नव्हता केला आम्ही. त्याच्यामुळे हा एक्स्ट्रावाला आउटफिट आमचा जो होता तो आम्ही घातला, पण तो आम्हाला तरी दोघांना खूप आवडला फोटो. आणि ऍक्च्युली तिथे फोटो खरंच खूप छान निघाले, खूप सुंदर निघाले. तुम्ही फोटो बघू शकता. त्याच्यानंतर डे 2 ला आम्ही सकाळी खूप लवकर, आम्हाला 5 सकाळी वाजता फोटोग्राफर 5 ला आम्ही निघालो. त्यांनी सांगितलं होतं 5 ला रेडी राहतो. आम्ही 5 ला रेडी होतो. तेव्हा सनराईज घ्यायचा होता. तर तेव्हा आम्ही ज्या लोकेशनला पोहोचलो ना तेव्हा अंधारच होता, उजेडला पण नव्हतं आणि कोणीच नव्हतं तिथे. आम्ही आणि आमची फोटोग्राफर टीम म्हणजे बस तेवढेच लोक. लाईट चमकली, खरी गोष्ट आहे. हां, ते होतं. आणि तुम्हाला म्युझिकचा आवाज येत असेल तर आय एम सॉरी. इथे कुठेतरी लग्न सुरू आहे, तर खूप जोरजोरात वाजवत होतं. हां, डीजे. तर मग आम्ही तिथे जेव्हा पोहोचलो तर तिथे ते जसं यांनी सांगितलं पहिले, तिथे सगळ्या प्री वेडिंगच्या शूट्स आहेत. तिथे पूर्ण थीम आहे प्री वेडिंगच्या. म्हणजे लेक आहे. लेकला आहे ती. आता एक्झॅक्ट मला नाव नाही आठवत आहे, बट जसं नाव आठवेल आम्ही तिथे मेन्शन करू. बट साताऱ्याच्या तिथे आहे ते. म्हणजे बैलगाडी आहे, वेस्टर्न थीम आहे, ट्रेडिशनल थीम आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळू शकते. त्याचे काहीतरी चार्जेस आहे, मला वाटतं आपण तिकीट काढली. हो, मे बी 1000 की 1500 रुपये चार्ज आहे. 1500 रुपये.
तर तर इथे आम्ही ठरवलं होतं की आम्हाला एक म्हणजे हे नव्हतं ठरवलं की या लोकेशनला जाऊन, पण आमचं एक ठरलं होतं की एक शूट आमचा असा असेल की ज्याच्यात आम्ही मॅच करू आणि ट्रेडिशनल असेल तो मोर ऑफ. तर मग इथे आम्ही अनिकेतसाठी आम्ही ब्लॅक कुर्ता घेतला होता, जो आम्ही पुण्यात मुलचंदमधून घेतला होता, पण तो तुम्हाला कुठेही मिळू शकते. बेसिक ब्लॅक होता. चिकनकरी होतं अनिकेत? नाही प्लेन होता, प्लेन ब्लॅक कुर्ता प्लेन ब्लॅक. थोडासा टेक्स्चर होतं वाटतं. हां, पण खूप छान होतं. ते फोटोज टाकेन मी, तर तुम्हाला लक्षात येईल. आणि मी एक ब्लॅक साडी घेतली होती जी मिशोवरची होती, पण ती खूप सुंदर साडी होती. आणि त्या साडीवर मी पांढऱ्या कलरचा ब्लाऊज शिवून घेतो फुल स्लीव्स, कारण मला तसा लुक करायचा होता आणि तो झालाही खूप सुंदर होता ना. तर आणि त्याच्यावर आम्ही शॉलवाले काही फोटो आहेत. ते एक एलिमेंट म्हणून त्यांनी आम्हाला फोटोग्राफर. शॉल तर नॉर्मल आपली घरचीच, फक्त ॲक्च्युली थोडी चांगली होती ती शॉल, रेग्युलर यूजमधली नव्हती. आणि हा जो आउटफिट होता माझा, हा अराउंड 1000-1200 रुपयाची कुर्ती झाली होती ती फक्त. 1000-1200 कुर्ती होती गुलचंदमधली, पुण्यातली. आणि माझी जी साडी होती ती 500च्या आतली होती काहीतरी. ब्लाऊज वगैरे ते ऑफकोर्स सगळं वेगळं आहे. त्याच्यानंतर पहिल्या आउटफिटचं नाही सांगितलं, याचा आउटफिट धरून घ्या, जीन्स वगैरे सगळं धरून 1500ला, शूज नाही आला वेगळा. आणि माझा जो आउटफिट होता पहिला तो 800चा होता. आता प्राइस सांगू प्रत्येक आउटफिट. आम्ही ॲक्च्युली सर्व जे पण आहेत आमचे आउटफिट ते खूप कमी बजेटमध्ये, रिजनेबल आहे, खूप जास्त हाय फाय नाही आहेत काहीच. कारण आमचं होतं की ते प्री वेडिंगसाठी स्पेशल आपण आउटफिट्स घेऊ, पण मग नंतर जे नाही यूजमध्ये ते घेऊन काय फायदा. तर जसं मी साडी घेतली तर मी मला माहिती मी ती पुढे घालेन कधी ना कधी. कुर्ती पण कुर्ता ठीक. त्याच्यानंतर मग तो थर्ड आउटफिट तिथेच, पण दुसऱ्या लोकेशनला आम्ही फोटो काढले. तर या आउटफिटवर मोस्टली आपण सगळ्या लोकेशनवर फोटो काढून घेतले तिथले, मग तिथून निघालो. तर इथे बेसिक आमचं हे पण अगेन ते एक्स्ट्रामध्येच होतं. हे पण आम्ही प्रॉपर प्लॅन नव्हतं केलं की हा आउटफिटसाठी हा दिवस. म्हणून मी माझ्या बर्थडेला 24th बर्थडेला मी एक वन पीस घेतला होता, जो मी पूर्ण अमरावती शोधली होती त्याच्यासाठी. आणि मग मला जसा पाहिजे तसा मिळाला होता तो. राजकोटमध्ये म्हणजे खूप शोधलं. मग शेवटी मला एक मिळाला, कारण माझं ठरलं होतं मला पेस्टल्स पाहिजे होता. मला डेकोरेशन वगैरे खूप म्हणजे मोठा बर्थडे केला होता मी. तो मोठा इन द सेन्स डेकोरेशन वगैरे छान केलं होतं. तिचा त्या बर्थडेला फोटोग्राफर खूप छान होता. यांनी फोटो काढले ते सगळे. तर मग तो ड्रेस पेस्टल कलरचा ड्रेस होता तो. आणि त्या ड्रेसमध्ये असे थोडेसे डार्क लॅव्हेंडर कलरचे फ्लावर्स होते. तर आम्ही त्या फ्लावर्स सोबत मॅच करून याच्याकडे स्वेटशर्ट होतं, जे मी याला घेऊन दिलं होतं एका बर्थडेला. सो आम्ही रिलायन्स मधलं स्वेटशर्ट होतं. आणि नॉर्मल काय ट्राउझर होता, एक असा ग्रे कलरचा ट्राउझर आहे. तर ते एकदम कॅज्युअल लुक केलं होतं याचा. आणि मी पण वन पीस वगैरे, माझा फुल लेंथचा वन पीस होता, तुम्हाला बघायला मिळेल फोटोतून. तो तसा होता. आणि हा ड्रेस माझा जरा महाग होता, 2500चा ड्रेस होता, कारण मी खूप शोधत होती पण मला एकही नाही मिळाला. पण मला तो ड्रेस आवडला, तर मग मी घेऊन घेतला. कारण मला तो बर्थडे करायचाच होता. आणि माझा नॉर्मल ट्राउझर असेल समथिंग 1000 रुपये, 1200. आणि स्वेटशर्ट पण 1000, म्हणजे 2000 रुपयापर्यंत तो आउटफिट झाला. नॉर्मल सेम. परत त्यावर माझ्याकडे दुसरा एक Adidasचा शू होता, मी तो घातला होता मे बी. शूजच घातला होता ब्लॅक शूज होता Adidasवाला. आणि सेम याचं पण तसंच झालं. म्हणजे आम्ही प्लॅन केला नव्हता, पण फोटोज खूप सुंदर आले. म्हणजे सगळेच फोटो सुंदर आले आमच्या. फोटोग्राफर चांगली होती, आमचे फोटो खरंच खूप छान आले. त्यानंतर आपण जाऊ आता 4th लुककडे. ज्याच्यासाठी आम्ही प्रॉपर खूप प्लॅन वगैरे केला होता की आम्हाला साऊथ इंडियन चा एक शूट करायचंच आहे. आणि त्याच्यामुळे मला याला लुंगी नेसवायची होती. आणि मी लेहंगा घालणार होते. मी पहिले साडी ठरवलं होतं, मग मी ठरवलं की मी ब्लॅक साडी घालते, साऊथ इंडियन साडीपेक्षा मग लेहंगा घालते, कारण मला ते लेहंगे मी पाहायला लागली साडीचे रेफरन्स घेता मला खूप आवडलं. आणि इथे पण प्रॉब्लेम झाला होता एक आमचा. इथे मी लुंगी ऑर्डर केली होती, बट ती लुंगी आम्ही प्री वेडिंगला निघालो त्यानंतर आली होती घरी. सो तिथे एक तो प्रॉब्लेम झाला होता. बट नशिबाने आम्ही जिथे प्री वेडिंगला गेलो होतो तिथे ते नॉर्मल शॉप होतं, होजिएरी शॉप म्हणतात. जेवायला गेलो होतो रॅन्डमली दिसलं ते. तिथे त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे मला मिळून गेलं. आणि माझं तरी लुंगी मागायला पाहिजे, कारण आम्ही 1-2 आमच्या जवळचे जसे दुपट्टे होते ते ट्राय केले, पण ते बसत नव्हते ते. आणि ती लुंगी लांब असते, त्याची लेंथ खूप मोठी असते, तर ती म्हणजे वेअर करताना खूप इझी जातं आणि प्रॉपर फिटिंग येते त्याची. तर याचा तो. आणि यांनी वर बेसिक ब्लॅक शर्ट मे बी हाच असेल तो ब्लॅक शर्ट. हाच आहे तो ब्लॅक. आणि हाच आपल्या शेवटच्या आउटफिट. सो हाच ब्लॅक शर्ट घातला होता. आमचा ऍक्च्युली आयडिया होता, कारण माझा ग्रे कलरचा लेहंगा होता. ओके, मी पहिले त्या लेहंग्याबद्दल सांगते, मग याची स्टोरी कंटिन्यू करू आपण. तर माझा लेहंगा मी मिशोवरून घेतला होता. मी मिशोवर बघत होती आयडियाज, तो मला खूप आवडला. तर मी तो ऑर्डर केला आणि त्याच्यावर सेमी स्टिच लिहिलं होतं. तर मला वाटलं तो सेमी स्टिच येईल.
आणि मला माझ्या लेंथनुसार किंवा काहीतरी करावं लागेल म्हणजे माझ्या ऍडजस्टमेंट हाईट वगैरे मापानुसार. पण असं झालं की तो पूर्णच अनस्टिच झाला. कापड होता खालचा लेंग्याचा कापड आणि ब्लाऊजचा कापड आणि ओढणी होती खूप सुंदर. मी तो असं सांगायला लावून बघितला आणि मला वाटतं तुला फोटो पाठवला होता तो तर खूप सुंदर दिसत होता. आम्हाला दोघांनाही खूप आवडला तो. तर मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे म्हणजे कारण तो मला वाटतं कितीचा होता 600चाच तो झाला होता ना माझा मिशोवरून तो 600चाच पडला मला. मग मला असं वाटलं की 400-500 रुपये देऊन मी स्टिच करून घेऊ शकते तो आणि माझा पूर्ण आउटफिट तयार होईल 1000-2 म्हणजे 1200 रुपयात. सो मग मी तसं केलं. स्टिचिंगचे किती रुपये घेतले होते? आणि त्यांनी मला वाटतं 400-500 घेतले. 400-500 तर ठीक आहे. मग 1000-1200 पूर्ण झाला होता. ते मला वाटतं की यात फक्त कपडे आहेत, ज्वेलरी वगैरेचे नाही आहे. ज्वेलरी वगैरेचं नाही आहे, ते वेगळं. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. मी पण ऍक्च्युली जी ऑर्डर केली होती लुंगी ऑनलाईन केली होती समथिंग 400-500 रुपयेवाली. ती आलीच नाही. मग मला ती जी तिथे भेटली साताऱ्यामध्ये ती पण अराउंड 600 रुपयापर्यंत होती मे बी. हो एवढी महाग? हां 500-600 रुपयापर्यंत त्यांनी सांगितलं वाटतं आम्हाला की लांब आहे तर महाग असते वगैरे. आणि त्यात पण एक वेगळी ती गोल्डन बॉर्डरवाली पण येतं, ती पण खूप छान येते. आपण गोल्डन बॉर्डरवाली आहे. हा वेगळ्या बॉर्डर बॉर्डर्स वेगळ्या असतात. गोल्डन पाहिजे होती तर ती जरा एक महाग. ब्लॅक बॉर्डर पण येते, कोणी पुष्कळ ब्लॅक बॉर्डर पण घेतं. ब्लॅक शर्ट ब्लॅक बॉर्डर ते चांगलं दिसते, बट आम्हाला गोल्डन वाली सवय होती. हां सो मग सांगायचं जे होतं ते याच्या त्या लुंगीवाल्याच्या सोबत आम्ही असं ठरवलं होतं की ग्रे शर्ट एक घालू जे माझ्या लेंग्यासोबत मॅच होईल. ते आम्ही मिंत्रावरून बोलावलं होतं. पण मग प्रॉब्लेम असं झाला जेव्हा ते आम्ही घालून बघितलं लुंगीवर तेव्हा ते सगळ्यांनाच ऑड वाटत होतं कारण ते फॉर्मल वाटत होतं किंवा असं म्हणजे तो कलर पण मॅच नव्हता होत आणि तो शाईन करत होता. तर मग ना आम्हाला तो आवडला नाही. त्याच्यामुळे मग आम्ही नॉर्मल ब्लॅक शर्ट बेस आणि आमच्या एका आउटफिटसाठी आम्ही ब्लॅक शर्ट प्लॅन केलेलं होतं. दुसरा शर्ट दुसऱ्या आउटफिटसाठी होता, बट इथे आम्ही यूज करून घेतला. म्हणजे आम्हाला फोटोग्राफरनीच म्हटलं की ठीक आहे रिपीट करू आपण, पण चांगलं दिसत आहे ब्लॅक. तर मग आम्ही ब्लॅक घातलं. याच्या असेच हात असंच फोल्ड करून घेतलं होतं स्लीव्स आणि त्याच्यावर ते हे घेतलं दुपट्टा होता जे तसं म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल जसं असतं तसं ते खूप छान दिसत होता हा पण. आणि माझा पण तो लुक मला खूप आवडला होता. माझा प्री वेडिंग मधला हिचा आवडलेला तो सगळ्यात चांगला लुक. आणि हा शूट आम्ही सांगितलं का हा शूट आपण संध्याकाळी केला. आणि हा जे मेन लोकेशन सांगितलं आम्ही सातारा जिथे प्री वेडिंगचं ते सेट बनवलाय थीम बनवलाय तिथे नसून हा एक तिथे साताऱ्याला मंदिर आहे. हा आपलं शंकरजींचं भोलेनाथांचं तिथे आम्ही हा प्री वेडिंग. बट तिथे खरंच खूप जास्त गर्दी असते. तिथे खूप गर्दी होती आणि तेव्हा खूप कपल्स येतात. आम्ही डिसेंबरमध्ये आम्ही जानेवारीत गेलो होतो प्री वेडिंगला. सो तेव्हा ना संक्रांत होती तर तिथे लोक तिळव्याची शूटिंग चालू होते. खूप तिळव्याची शूटिंग मला माहित नव्हतं तिळव्याचे पण असे फोटोग्राफर सांगून लोक शूट करतात पण असेल पण तिथे खूप होते खूप छान होते. तर मग ते झालं. मग ते होऊन आम्ही आता दुसऱ्या लोकेशन साताऱ्यातलं प्री वेडिंग शूट संपलं. 2 दिवस होतो आम्ही तिथे. म्हणजे तोच पहिला दिवस सनसेट वाला दुसरा दिवस पूर्ण. दुसरा दिवस हा झाला. मग आम्ही 7ला वगैरे निघालो. तर आम्ही साताऱ्यावरून पुणे आलो. पुण्यावरून आम्ही कार चेंज केली. तर ती आपलं झालं म्हणून त्याचं. आणि नेक्स्ट डे आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो. म्हणजे आमचं ते झालं होतं जरा ते सगळं गाडीचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मग आम्ही नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग खूप लवकर निघालो. सकाळी 3-4 वाजताच निघालो मे बी आणि लोणावळासाठी. कारण आम्हाला तेव्हा पण त्यांना बीचवर आम्हाला जायचं होतं आणि तेव्हा त्यांना सनराईज घ्यायचं होतं. तर आम्ही 7 पर्यंत तिथे पोहोचलो असेल. आम्ही जरा 7-7:30-8 पर्यंत आम्ही तयारी करून फोटोला लागलो आम्ही आणि आमची टीम पण सगळी. सो तिथे आम्ही मग बीचवर पोहोचलो. सेकंड जी डेस्टिनेशन होती ती होती लोणावळा. सॉरी अलिबाग होती. तर मग आम्ही अलिबागला पोहोचलो. तिथे त्यांनी फोटोग्राफरनीच एक अशी जागा शोधली जिथे कमी क्राऊड राहतो जरा कारण अलिबागला खूप गर्दी असते आणि आम्ही तर विकेंडला होतो वाटते. तर मग आम्ही तिथे गेलो. तिथे आम्ही तयारी केली आणि हा पण लुक आमचा ठरला होता की मला व्हाईट 1 पीसच घालायचा होता बीचवर. मग याच्या ड्रेससाठी आम्ही खूप कन्फ्यूज होतो की एक तर व्हाईट करू किंवा मग व्हाईट ब्राऊन करू. आणि जे रेफरन्स मी बघितलं तर मला व्हाईट ब्राऊन खूप आवडत होतं. तर मग आम्ही व्हाईट ब्राऊन सोबत कंटिन्यू केलं. आम्ही मिंत्रावरून एक खूप सुंदर ब्राऊन कलरचा शर्ट घेतला होता. तो प्रॉपर ब्राऊन होता. टेक्स्चर खूप छान होतं त्यावरचं. आणि त्या टेक्स्चरवर ही जो पॅन्ट आहे नॉर्मल तो मे बी माझ्या एंगेजमेंट मधला जो पॅन्ट होता ना तो आहे व्हाईट कलरचा. तो एंगेजमेंट मधला आहे. आम्ही आतापर्यंत विचार करत होतो की पॅन्ट कोणता होता बट तो आठवला तो एंगेजमेंट मधला पॅन्ट आहे.
आणि आम्ही साडी वगैरे याच्यासाठी साडी आणि हे याच्यासाठी घातलं आणि आम्हाला काय रिसेप्शनला जायचं जायचं आहे. सो करण्यापाहिजे स्टार्टिंगला सांगायला पाहिजे तर नाटलंच ना आपण एवढं मटकून कवर प्री वेडिंगच्या आम्ही रिसेप्शनला जातो. सॉरी हां सो हां मिंत्रावर होता त्याची मी लिंक टाकेन कारण ते शर्ट खरंच खूप छान होतं म्हणजे आहे. आणि मी मिशोवरून अगेन घेतला होता व्हाईट वन पीस कारण मला मिळाला जसा पाहिजे तसा. नाहीतर मी शिवून घेणार होती. मला व्हाईट वन पीस जसा पाहिजे तसा मिळतच नव्हता. एक तर मला फुल स्लीव्स पाहिजे होतं पण ते नाही मिळालं. पण बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात जशा पाहिजे तशा होत्या मला लेंथ वगैरे सगळं. आणि माझा जो शर्ट होता तो समथिंग 1500पर्यंत होता मे बी 1500 ते 2000च्या रेंजमधला शर्ट होता. आणि जो पॅन्ट होता तो एंगेजमेंटमधलाच असल्यामुळे मग तो त्यातच आला. माझा कुठे हां माझं काहीतरी 500 रुपयाचं स्वस्त होतं 500लाच होता. आणि याचा हे शर्ट महाग होतं. शर्ट महाग होतं 1700चं याचं शर्ट होतं काहीतरी. हां 1500 ते 2000च्या मधात होतं शर्ट. हां तर ते पण फोटोज खूप सुंदर आले अगेन कारण आम्हाला सकाळी तिथे- सकाळी खूप खूप छान निघाले. सनलाईट असताना आम्ही ते फोटो काढले सगळे. बीच व्ह्यू असल्यामुळे तो खूप छान निघाला. त्यानंतर सेम डेला आणि सायंकाळी तिथे आम्ही खूप शूट हां, केला खूप वेळ पहिले shoot केला तिथे. सायंकाळी नाही सेम डेला मग थोड्या वेळाने हां म्हणजे सायंकाळी म्हणू Almost शकतो सायंकाळ झाली होती 4-5 वाजले होते. वाजता जेव्हा सन सेट होतो तेव्हा आम्ही अगेन मी वन पीस हा माझा वन पीसवाला दिवस होता. हा आमचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी मी 3 वन पीस घातले. तिसरा पण वन पीस असेल. तर हा मी एक याच्या बर्थडेसाठी एका जुडिओतून खूप छान पिंक कलरचा वन पीस घेतला होता. तो आम्हाला खूप आवडला होता तेव्हा आम्ही घेतला होता आणि त्याच्या बर्थडेला सोडून मी कुठेच नाही घातला. मग तो आम्ही बीचवर घालायचा ठरवलं सेकंड लुक म्हणून. तेव्हा आम्हाला असे डेटवाले वगैरे फोटो काढायचे होते तिथे आणि त्याच्यासाठी यांनी तिथे वेळेवर साताऱ्याला शॉपिंग केली होती रिलायन्समध्ये जाऊन. साताऱ्याला रिलायन्स मधून शॉपिंग केलेली आहे विथ फोटोग्राफर्स. म्हणजे त्यांनी एक सजेस्ट केला होता. ते म्हणाले होते की आपण तिथल्यासाठी एक वेगळा लुक करू. तर तिथे मी ते शर्ट Beige आणि colourचं shirt बेज शर्ट होता आणि प्रॉपर व्हाईट जीन्स होता जो मला कधीच आवडत नाही. वाईट लेग हां म्हणजे वाईट लेग व्हाईट लेग जीन्स पण तो खूप छान आहे. मला कधीच आवडत नव्हता बट मी पहिल्यांदा घेतला बट खरंच खूप छान आहे आणि त्यावरचे फोटो सगळ्यात छान निघाले आहेत माझे. खूप छान आहे. सो तो झाला आणि तो सेम बीचवर आम्ही केला. फक्त आमची थीम वगैरे वेगळी करायची. आमचे जे सकाळी कव्हर नाही झालं ते आम्ही इथे करणार होतो आणि आम्ही बऱ्यापैकी खूप चांगल्याने कव्हर केलं. खूप छान फोटो झाले ते पण छान फोटो झाले. माझे ते शर्ट आणि जीन्स मे बी 3000च्या आत झाले असेल. अराउंड एक 3000च्या बजेटमध्ये नक्कीच झाले. हो. आणि मग तिथेच अंधार पडला आणि मग तिथे आम्हाला अजून एक करायचं होतं कारण आम्हाला बॉनफायरवाला पण शूट करायचं होतं. हे सगळं माझं डोक्यात होतं. मग त्यांनी पण सांगितलं फोटोग्राफरने की हे सगळं ट्रेंडिंग वगैरे आहे वगैरे. सो मग आम्हाला तिथे आम्ही परत कसं जायचं कारण आपण रूम चेकआउट केली नाही. चेकआउट पण खूप लांब होती ती कारण आम्ही दुसऱ्या बीचवर गेलो होतो. पहिला जो व्हाईटवाला होता तो हा फोटो तो हा जो फोटो होता तो वेगळा बीच आणि हा फोटो तो वेगळा बीच कारण ह्या फोटोसाठी त्यांनी काहीतरी यार व्हाईट सँड वगैरे काहीतरी त्यांचं होतं लॉजिक मला आठवत नाही आता पण त्यांनी काहीतरी विचार करून सांगितलं. तर मग आम्हाला ते रूमवर जाऊन परत येणं नसतं परवडलं. त्याच्यामुळे आम्ही कारमध्ये आपले चेंज वगैरे केलं. शूट वगैरे पण झाले होते तिथे म्हणून ते थोडं दूर होतं आमचं लोकेशन. हां मग आम्ही कारमध्येच असं थोडंफार केलं चेंज केलं आणि लास्टला जो बॉनफायर वाला शूट बॉनफायरवाला डेट सेटअप टाईप करायचं होतं एकदम कोझी. आणि त्याच्यासाठी पण माझं ठरलं होतं की मला ब्लॅकच घालून करायचं. त्याच्यासाठी आमचं हा शर्ट वगैरे होतं याचं. सो मला होतं की हा ब्लॅक शर्ट आणि ग्रे पॅन्टच यांनी घातला पाहिजे. हां आणि आताही आम्ही तोच घालून जाणार आहे त्याच्यामुळे हा बसलाही घालून. सो ते म्हणजे पूर्ण फॉर्मल्स असा आणि माझ्याकडे एक ब्लॅक वन पीस होता तो पण मी मिशोवर घेतला होता बट तो वन पीस म्हणजे याच्या अदर वन पीस पेक्षा तो सर्वात चांगला आहे आणि मला तो पर्सनली तो सगळ्यात जास्त आवडतो तो वन पीस ब्लॅक कलर. हां आणि तो फक्त 400चा होता त्यामुळे तो खूप सुंदर आहे वन पीस. माझं शर्ट तर नॉर्मल होतं आधी ॲक्च्युली मी हे जुनं शर्ट होतं माझं. हो आणि जो मी पॅन्ट घेतला होता तो रिलायन्समधला घेतला होता समथिंग 1500पर्यंत पॅन्ट झाला असेल मॅक्स ग्रेवाला फॉर्मल. हां सो असं हां तर ते पण फोटोज अगेन खूप चांगले आले. ते तिथे खूप कमी फोटो आले आमचे कारण की ना खूप हवा चालू होती आणि ते बॉनफायर बिचाऱ्यांनी किती मेहनतीने लावलं होतं आणि ते आमच्या डोळ्यात चाललं होतं. तर आम्ही तिथे एक्सप्रेशन देऊ शकत नव्हतो काहीच नाही. खूप पाणी डोळ्यात येत होतं. हां म्हणजे मोजून आम्ही 5-6 फोटो तिथे काढले खूप चांगले आले. असे होते आमचे प्री-वेडिंगचे आउटफिट सगळे 7 आउटफिट्स. सो ते आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केले आणि जे काही ऑनलाईन अवेलेबल असतील त्याच्या लिंक्स टाकेन मी माझ्या आउटफिट्सच्या याच्या आणि जे ऑफलाईन असतील ते मग पुष्कळ ठिकाणी रेंटने पण कपडे मिळतात
हा, मिळतात, पण आम्हाला मिळतात, नव्हते पण घ्यायचे. ऍक्च्युली आम्हाला नव्हते घ्यायचे पण म्हणून आमचं असं काही स्पेशल खूप नव्हतं की रेंटनी घेण्यासारख्याचं. याच्यात ब्लॅक शर्ट, ब्लॅक व्हाईट शर्ट, याच्यात काय रेंटनी घेणार ना. हे कपडे आपण नंतर यूज करू शकतो. हा, तुम्हाला जर एकदम स्पेशल काही असेल तर तुम्ही हा, नवीन जसं पण घेऊ नऊवारी शकता करायची आहे किंवा किंवा मग अजून काही रेंटने पण घेऊ स्पेशल, शकता. कोणाकडे एकदम ट्रेडिशनल लुक करते तर मग त्याच्यासाठी, किंवा तो लॉंग वाला गाऊन, हा, प्रपोजल लॉंग वाला. वाला. हा, तिथे साताऱ्याला जिथे थीम आहे ना, तिथे तो लॉंग गाऊन वाला पुष्कळ जण हा, मला करतात. करायचं होतं ते, पण नाही झालं. मग आम्हाला नाही म्हणजे झालं गरज आमचं. वाटली नाही तिथे वेळेवर, नाही तर आम्ही ते बघणार होतो. सो हे झालं, हेच होतं सगळं आमच्या आउटफिट्सबद्दल. आणि ठीक आहे, अजून आम्ही असं वेडिंगचा आमचा विचार आहे की आम्ही आमचा वेडिंग वेडिंगचा आउटफिट्स. आउटफिट्स दाखवू, पण ते एकाचं दाखवणं जरा कठीण आहे. आम्ही आहे. त्याचे 2 पार्ट्स करायचे विचार करत आहे. मेन वेडिंगवाले एक आणि एक बाकी जे असे छोटे छोटे सांगते. आपलं तर मग ते, हळदीचं झालं, संगीतचं झालं तसे. हां, तर ते कसं टर्नआउट होतं आहे ते बघू आपण, आणि मग आम्ही टाकू तो व्हिडिओ. सो प्लीज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि ज्यांचं कोणाचं लग्न असेल ना त्यांना शेअर करा प्री वेडिंगसाठी, नक्की किंवा अदरवाईज पण तुम्हाला पण याच्यातून आयडियाज मिळतील. म्हणजे हे तर आपण कुठेही असं नाही की प्री वेडिंग साठी, पण तुम्ही ऍज अ कपल कुठे पण यूज करू शकता. आपण डेटवर वगैरे पण घालू शकतो. असे खूप साधे सिंपल आउटफिट, simple जसे कपडे एक्स्ट्रा असं काहीच नाही त्याच्यात. साऊथ इंडियन वाला सोडला तर, हां, बट तो पण लग्नात तुम्ही यूज एका करा. लग्नात लग्नात घालू घातला शकतो. अंकितानी, खूप छान दिसतो तो ड्रेस. हां, म्हणजे कपल म्हणून आपण एका लग्नात ते कोऑर्डिनेट करू शकतो तसं. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ किंवा आपलं चॅनल शेअर करा. आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.